क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यात पावसाची संततधार सुरूच। चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। 2846 क्युसेस वेगाने गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा। कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सततच्या पावसामुळे चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। धरणात वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चणकापूर धरणातून 2846 क्युसेस वेगाने गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। त्यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या अनुषंगाने प्रशासनाने गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे। तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान तालुक्यात पावसाची संततधार कायम असल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पुढील काही तासातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।